इराणसोबत करारासाठी ट्रम्प यांच्या कडक अटी समोर आल्या आहेत। अणुबॉम्ब कधी न बनवण्याची अट इराणला मान्य करावी लागेल। समुद्रात पेरलेले सर्व सुरुंग नष्ट करावे लागतील। अशा अनेक अटी ट्रम्प यांनी घातल्या आहेत। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। शिवाजी, अमेरिकेनं इराणला घातलेल्या ज्या अटी आहेत त्याच अटी इतक्या जाचक आहेत आणि विशेषतः इराणचा आजपर्यंत असलेला स्वाभिमानी अटॅक पाहता ते मान्य करतील असं वाटणं एकीकडे, पण ट्रम्प यांच्या कडक अटींबद्दल काय सांगाल? खरं तर एक दोन मुद्दे आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। कराराच्या मसुद्यामध्ये शेवटच्या क्षणी काही बदल करण्यात आलेले आहे आणि ट्रम्प यांनी ज्या अटी घातलेल्या आहेत त्यानुसार साधारणपणे त्यांना म्हणजे इराणला त्यांचे अण्वस्त्र कधीच तयार करणार नाहीत ही अट मान्य करावी लागणार आहे। आणि त्यांनी ट्रूथ सोशल मीडियावरती त्यांच्या स्वतःच्या त्याच्यावरती काही अटी घातलेल्या आहेत। मात्र व्यापारी जहाजांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। होर्मुझची जी नाकेबंदी अमेरिकेने घातली होती ती ते मागे घ्यायला तयार झालेले आहेत आणि ही जगासाठी, भारतासाठी ही अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे। आणि त्याच्यामध्ये एक अट आहे, इराणने ते मान्य केलं पाहिजे। त्यांचं असं म्हणणं आहे की ते कधी अणुशस्त्र किंवा अण्वस्त्र तयार करणार नाहीत। होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्याही कराराशिवाय, टोलशिवाय, निर्बंधाशिवाय सुरू राहील। समुद्रात पेरलेले जे सुरुंग आहेत ते काढले जातील। उत्कृष्ट अशा अंडर वॉटर माइन स्वीपरने त्यांच्या ते काढलेले आहेत। जर काही शिल्लक असेल तर ते काढले जावे। आणि त्यांनी केलेल्या नाकेबंदीमुळे आता अमेरिकेने त्यांची स्वतःची नाकेबंदी केल्यामुळं इराणची नाकेबंदी झाली आणि त्यांनी आता या सगळ्या संदर्भामध्ये स्वतःचं जे या ठिकाणी सैन्य होतं समुद्रामध्ये ते मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। नेव्हल ब्लॉकेड होतं ते मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। नक्कीच 11 महिन्यापूर्वी नक्कीच आपण आपल्यासोबत निवृत्त सैन्य अधिकारी सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडले जात आहेत। ढगे सर, इराणसोबत करारासाठी आता ट्रम्प यांनी कडक अटी घातल्या आहेत, काय आपण याबद्दल विवेचन कराल? नक्कीच ऋषी, आजच्या रात्री डोनाल्ड ट्रम्प काही महत्वाचा निर्णय या डील विषयी घेतील अशी दाट शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी ट्रूथ या त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्मवर जे विधान केलेले ते अत्यंत महत्वाचं आहे। त्याच्यानुसार जी माहिती आपल्यापर्यंत येते, एक महत्वाचा निर्णय की नेव्हल ब्लॉकेड म्हणजे मुळातच इराणची जी बंदर आहे त्याची नाकेबंदी करण्याचा निर्णय मागच्या काही आठवड्यांपासून अमेरिकेने जो घेतला होता ते नेव्हल ब्लॉकेड उठवण्याचा एक महत्वाचा निर्णय अमेरिका त्या ठिकाणी घेऊ शकतो। सोबतीला जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या अटी शर्ती इराणवर त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत। होर्मुझची सामुद्रधुनी त्यांनी पूर्णपणे खुली करावी। एक प्रकारे होर्मुझच्या सामुद्रधुनीचं व्यवस्थापन आमच्याकडे आहे अशा प्रकारचा इराणने दावा केला होता। याच्याही पलीकडे जाऊन ट्रान्झिट फीस किंवा टोल आम्ही आकारणार अशाही प्रकारचा दावा इराणने त्या ठिकाणी केला होता। अजूनही इराणकडून या डील विषयी अधिकृत प्रतिक्रिया आली नाही। मग इराण या सगळ्या अटी शर्तींना मानतो का हे आपल्याला पाहणं आवश्यक त्या ठिकाणी ठरणार आहे। त्याच्या सोबतीलाच डोनाल्ड ट्रम्प यांचं हेही विधान अत्यंत महत्वाचं आहे की इराणनं असं मानलेलं आहे की ते न्यूक्लिअर वेपन्स बनवणार नाहीत। एवढंच नाही तर एनरिच युरेनियम जे आहे ते एखाद्या तिसऱ्या कंट्रीकडे म्हणजे रशियाकडे किंवा तिसऱ्या एखाद्या देशाकडे देऊन एक प्रकारे जे आहे त्याचा सुद्धा जो आहे एक प्रकारे बंदोबस्त करण्याचं इराणनं मानलेलं आहे असं डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणं आहे। तर ही सगळी जी आहे डोनाल्ड ट्रम्पची विधान आहेत। एक्झॅक्टली इराणचं काय म्हणणं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे। पण एक गोष्ट मात्र नक्की की होर्मुझची सामुद्रधुनी खुली होण्यासाठी जर अमेरिकेनं पुढाकार घेतला आणि नेव्हल ब्लॉकेड पहिले जर हटवत असेल तर माझ्या मते इराण सुद्धा एक पाऊल पुढे येईल। पण अजूनही जोपर्यंत खरोखरच हे डील होत नाही आणि ऑन ग्राउंड आपल्याला ही सगळी परिस्थिती निवळलेली किंवा ऍटलिस्ट होर्मुझची सामुद्रधुनी खुली झालेली दिसत नाही तोपर्यंत जे आहे अजूनही फिंगर्स क्रॉस्ड आपण ज्याला म्हणतो अजूनही जो आहे हा मामला त्या ठिकाणी सॉर्ट आउट झाला नाही। पण आजची रात्र माझ्या मते जी आहे नक्कीच महत्वाची असणार आहे। नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर होते।